अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. तुमचे सगळे चांगले इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तर आपण नवरात्री सुरू होण्याच्या आधी आपल्या कुलदेवीची काही वस्तू आपल्याला घरात आणायची आहेत. बघा, हे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायचीच आहे, पण आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या कुलदेवीची वस्तू असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये आपली कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणे तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या लोकांशी किंवा वडीलधारांशी बोलून तुमची कुलदेवी कोणती आहे ती कुलदेवी समजून घ्यायची आहे. आणि आपल्या घरामध्ये कुलदेवीचे फोटो आणि कुलदेवीचं टाक हे असणे खूप गरजेचं आहे. ज्या परिवारामध्ये जी कुलदेवी आहे त्या परिवारामध्ये कुलदेवीचं फोटो टाक असले तर त्यांच्या परिवारामध्ये कधीही अनर्थ घडत नाही आणि ते आपल्या कुळाला आपली कुलदेवी सांभाळत असते आणि प्रत्येक कार्यामध्ये आपले यश प्राप्ती करत असते आणि सगळे कार्य जे आपण हाती घेतो ते 100% पूर्ण होतात. ही आपली कुलदेवी आहे. जसं आपली आई ही घर सांभाळती आणि आपल्या घराला सुखी ठेवती, आपलं घर स्वर्गमय बनवती, तसेच आपली कुलदेवता ही आपल्या परिवारचं प्रत्येक आर्थिक संकटामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये यश प्राप्ती, लग्नामध्ये यश प्राप्ती, चांगले संतान प्राप्ती, ह्या सगळे कार्य आणि प्रत्येक संकटाचं रक्षण करणं म्हणजे ही कुलदेवी. ह्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे आणि कुलदेवी आपली जाणून घेऊन आपल्या कुलदेवीचा फोटो आणि टाक आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा. बघा, आता आपण नवरात्री सुरू होण्याच्या आधी आपल्या घरामध्ये आपण ह्या वस्तू खरेदी करून घ्यायच्या आहेत. त्या वस्तू म्हणजे दुर्गा सप्तशती. हे आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी आणि त्यांचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रभावी सेवा आहे आणि हा ग्रंथ आहे. हे तुम्ही दिंडोरी परिणित केंद्रामध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल आणि हा ग्रंथ जास्त महागसुद्धा नाही. 40 या 45 रुपयाला हा ग्रंथ आहे. जर तुम्हाला हा ग्रंथ घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला जिथं तुम्ही आहात तिथलं मी नंबर देण्याचा कोशिश करेल आणि जिथं केंद्र आहे ते केंद्राशी संपर्क साधण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तर आपल्याला आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असायलाच हवा. हे दुर्गा सप्तशतीमध्ये फक्त आपल्या देवीची जे आपली कुलदेवी आहे जे कार्य केलेले आहेत तर ते कार्य आणि ते निशुंभ वध त्यांचं युद्धाबद्दल माहिती म्हणजे हे सगळं आपल्या देवीने कोणकोणते कार्य केलेले आहे, देवीची स्तुती, देवीचे त्या ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे. समजा हे ग्रंथ आपल्याकडे असायलाच हवा. ह्या ग्रंथाचं दररोज जरी पण आपण पाठ केले तर ह्या ग्रंथाची आपली कुलदेवीची सेवा आपल्या हातामधून घडत असते आणि आपल्या परिवारामध्ये कुलदेवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त असतो आणि आपल्या ज्या परिवारामध्ये कुलदेवीची कृपा आशीर्वाद असतं ते परिवार सदैव भरभराटीत राहतं. म्हणून आपण आपल्या नवरात्री सुरू होण्याच्या आधी जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तरच आणायचं आहे. जर तुमच्याकडे अगोदरचा ग्रंथ असेल तर आणायची काही गरज नाही. आणि समजा तुम्हाला संस्कृत स्पष्ट वाचायला येत असेल तर संस्कृतमधून तुम्ही दुर्गा सप्तशती घेऊ शकता. तुम्हाला संस्कृत वाचायला थोडे अडथळे येत असेल तर तुम्ही मराठीतून पण दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे ते घेऊ शकता. जर आपण संस्कृत वाचायला जमत नसेल आणि तर आपल्याला उच्चार गलत होतात, म्हणून आपल्याला संस्कृत जमत असेल तरच आपण संस्कृतमधून दुर्गा सप्तशती घ्यायचं आहे. तर आपण असं काही नाही,
स संस्कृतमधून वाचन केले तरी पण तेवढेच फळ प्राप्त होतात आणि मराठीतून वाचन केले तरीही फळ प्राप्त होतात. फक्त आपण पाठ करताना आपली भावना महत्त्वाची आहे, श्रद्धा महत्त्वाचं आहे आणि विश्वास महत्त्वाचा आहे. आपण कोणत्या भावनेनं आपण ह्या ग्रंथाचं पारायण करतो ते आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून आपण संस्कृतमध्ये केले तरीही काही हरकत नाही आणि मराठीतून केले तरीही काही हरकत नाही. तर ही वस्तू आपल्याला नसेल तर आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथ नवरात्री सुरू होण्याच्या आधी आणायचा आहे. आणि हे दुर्गा सप्तशतीचे पारायण कसे करावे त्याच्यासाठी माझा एक व्हिडिओ येणारच आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलात, लाईक केला आणि ऑलवर प्रेस केला तर मी जे माहिती सांगेल ते माहिती सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता दुसरी वस्तू आहे श्रीयंत्र. आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये सारखी बाजारी होत असेल, धन वृद्धी होत नसेल, धन प्राप्ती होत नसेल किंवा धन आलेलं टिकत नसेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरामध्ये श्रीयंत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. समजा आता आपल्याला नवरात्रीमध्ये श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं असतं. कुंकुमार्जन केल्याने आपल्या घरावरती जे काही अनर्थ आहे ते टळू शकतं. आपलं अखंड सौभाग्य राहतं. म्हणून आपण आपल्या अखंड सौभाग्यासाठी घरावरच्या सगळं संकट निवारण्यासाठी, धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आवर्जून आणावा आणि हे नवरात्री सुरू होण्याच्या आधीच आपल्याला ह्या वस्तू घेऊन यायच्या आहेत. आपण कुंकुमार्जन देवीच्या टाकावर पण करतो आणि लक्ष्मी माताच्या मूर्तीवर पण करत असतो. समजा आपण आता नवरात्रीमध्ये आपल्या देवी हे घटावरती आपण ठेवलेले असतो तर आपण ती घट उचलू शकत नाही. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. आपल्याला 9 दिवस 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. ही सेवा आपल्याला नवरात्रीमध्ये करायची आहे. तुम्ही करून पहा. ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. तसेच आपण नवरात्रीमध्ये सुरू होण्याच्या आधी आपण आपल्या वडाचं एक पान घेऊन यायचं आहे आणि ते आपण नवरात्री घटस्थापना करण्याच्या आधी जाऊन आपण त्या झाडाची परमिशन घेऊन प्रार्थना करून मी एक पान घेऊन जाणार आहे असं म्हणून आपण ते पान तोडून आणायचं आहे. आणि जिथं आपण घटस्थापना करतो देवीची मूर्ती ठेवलेलं असतं त्या शेजारी त्याच्यावरती एक लाल कुंकाने स्वस्तिक काढून ते आपल्या देवीजवळ घटाजवळ ठेवायचं आहे. आणि 9व्या दिवशी त्या पानाचं पण विसर्जन करायचं आहे आणि विनंती करायची आहे आपल्या घरामध्ये जे काही धनाची कमतरता आहे ते सगळे धन माझ्या घरामध्ये टिकून राहावं, जे आलेलं धन तसं स्थिर राहावं आणि आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडू नये म्हणून आपण ही सेवा करत असतो. तर ही जे पान आपण आणलेलं आहे ते पहिल्या दिवशी घटस्थापना दिवशी तिथं ठेवायचं आहे आणि ते शेवट घट विसर्जन करत असतो त्याबरोबरच ह्या पानाचं पण विसर्जन आपल्याला करायचं आहे. तर हे नवरात्री सुरू होण्याच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आणायचे आहेत. आणि तसेच आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी, उपास कसा करावा हे सगळी माझी माहिती या चॅनलवर येणार आहे. धन्यवाद.